अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आता अंगणवाड्यांसाठी त्रिस्तरीय नवीन अभ्यासक्रम लागू. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. राज्य सरकारने शासन पुरस्कृत अंगणवाडी बालवाडीमध्ये आता त्रिस्तरीय नवीन अभ्यासक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार संबंधित शिक्षिका आणि पर्यवेक्षकांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होताच 2025-26 आधारशिला नावाने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची तयारी क्रीडा व शिक्षण संचालकाद्वारे केली जाणार आहे. तर गांधी जिल्ह्यातील 1446 अंगणवाड्यांना त्यासाठी सज्ज करताना 12% अंगणवाड्यांना मागील 2 वर्षापासून अंगणवाडी सेविकाच नाही, तसेच अनेक बालवाड्यांना मदतनीस अद्यापही मिळालेली नाही. याचाही विचार जिल्हा परिषदेला करावा लागणार आहे. या नूतन अभ्यासक्रमाची रचना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने केली आहे. केंद्राच्या सौजन्याने आधारशिला कार्यक्रम 3 टप्प्यात असणार आहे. आधारशिला बालविकास 1, आधारशिला बालविकास 2 आणि आधारशिला बालविकास 3 असे त्यांचे प्रारूप असणार आहे. तर या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना सेविका आणि पर्यवेक्षकांना हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य दिले जाणार आहे. या उपक्रमाचे मूल्यमापन दर 6 महिन्यात तालुका व जिल्हा स्तरावर केले जाणार आहे. मुलांची प्रगती बघून वेळोवेळी त्या सुधारणा करण्याची तरतूद त्या शासनाने केलेली आहे. मात्र सध्या शहरच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा कॉन्व्हेंट संस्कृतीची पाळीमुळे सुद्धा घट्ट रुजली जाणार आहेत. तसेच बहुतांश भाषांनी शाळांनी त्यांच्या संस्थेतर्फे प्री स्कूल किंवा प्ले स्कूलच्या नावाने 2.5 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना आपल्याकडे वळविणे सुरू केले आहे. तेथील साहित्य आणि प्रेमळ वातावरणाची भुरळ पालकांना देखील पडल्याचे स्पष्ट जाणवते. परिणामी हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत अनेक शिक्षणतज्ज्ञ साशंक आहेत. सरकारी अंगणवाड्यांची इमारत, क्रीडा साहित्य आणि पटांगणाचा अभाव, शिक्षणाला समर्पित सेविका आणि पर्यवेक्षकांची अनावस्था भविष्यात या नवीन उपक्रमाचे भाग्य ठरवेल एवढे नक्की.